पंकजा मुंडेंवर सुरेश धस यांच्यावर निशाणा त्यांनी साधलेला आहे आणि पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी नेमके काय आरोप केले तेही आपण बघूयात। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझ्यावर आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी असंही त्या म्हणाल्या। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीडचा विषय पेटता का ठेवला हा सवाल देखील पंकजा मुंडे यांनी या दरम्यान उपस्थित केलेला आहे।